सिद्धार्थ नागरत्न यांच्या श्री महात्मा बसवेश्वर ट्रॅव्हल्सचं कागलमधील बसस्थानक परिसरात कार्यालय आहे। महात्मा बसवेश्वर ट्रॅव्हल्सनं आनंददायी सेवा देणारी आणि पर्यटन क्षेत्रातील एक प्रामाणिक प्रवासी संस्था अशी ओळख निर्माण केली आहे। या संस्थेच्या माध्यमातून देशांतर्गत आणि देशाबाहेर सहलीचं आयोजन केलं जातं। विमान, रेल्वे आणि वातानुकूलित आराम बसच्या माध्यमातून केला जाणारा प्रवास पर्यटकांना मनसोक्त आनंद देतो। उत्तम सेवा, ग्राहकांना परवडेल असा माफक दर, 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार अशा आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची तसंच भोजनाची व्यवस्था यामुळे अनेक पर्यटक श्री महात्मा बसवेश्वर ट्रॅव्हल्सच्या सहलींना प्रतिसाद देतात। महात्मा बसवेश्वर ट्रॅव्हल्सच्या वतीनं 13 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत 12 रात्री 13 दिवसांच्या सहलीचं आयोजन करण्यात आलंय। नेपाळ जनकपूर दर्शनमध्ये नेपाळची राजधानी काठमांडूमधील पशुपतीनाथ मंदिर, जनकपूर, बुद्धगया, चितवन, पोखरा, लुंबिनी, गोरखपूर, वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिर, अयोध्यामधील नवीन राम मंदिर यांच्या दर्शनासह पर्यटकांना मनोकामना इथं समुद्र सपाटीपासून 8340 फूट उंचीवर जाण्यासाठी रोपवेचा आनंद घेता येणार असल्याचं सांगत श्री महात्मा बसवेश्वर ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक सिद्धार्थ नागरत्न यांनी सहलीचं नियोजन कसं असेल याची माहिती दिली। या स्पेशल नेपाळ जनकपूर काशीदर्शन सहलीमध्ये सहभागी पर्यटकांचा स्नेहमेळावा कागल इथल्या हॉटेल उडपी इथं पार पडला। या निमित्तानं पर्यटकांसाठी स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलं। त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला। यावेळी श्री महात्मा बसवेश्वर ट्रॅव्हल्सच्या संचालिका स्वाती नागरत्न, टूर मॅनेजर संकल्प आणि सुस्मित नागरत्न यांच्यासह पर्यटक उपस्थित होते।